अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील कट आमला गावात कायद्याची नव्हे तर दारू विक्रेत्यांची सत्ता चालते का, हा प्रश्न आज संपूर्ण गाव विचारतोय। गावात खुलेआम अवैध दारू विक्री सुरू आहे आणि विशेष म्हणजे नोटिसा देऊनही ही विक्री थांबली नाही। ग्रामस्थांच्या आरोपानुसार अशोकराव जौंजाड, रोशन गणवीर, निलेश मोहोळ आणि गौरव नाचनकर यांच्या ठिकाणी सर्रास अवैध दारू विकली जाते। प्रश्न असा आहे की हे सर्व प्रशासनाच्या माहितीत असूनही कारवाई का नाही। या दारूमुळे गावात काय घडतंय? युवा पिढी व्यसनाधीन होते, घराघरात भांडण वाढली आहे, रस्त्यावर दारू पिऊन वाहन चालवली जात आहे आणि सर्वात धक्कादायक म्हणजे शाळकरी मुलांना याच रस्त्याने जावं लागतं। जवान मुली राहणाऱ्या घरासमोरच दारूची दुकाने सुरू असल्याने छेडछाड, तगादा आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता गंभीर झाला आहे। ग्रामस्थ थेट विचारतायत, रात्री घरात घुसखोरी झाली, छेडछाड झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? पोलीस पाटील, प्रशासन, पुन्हा ग्रामस्थांनीच? इतकंच नव्हे तर रोशन गणवीर यांच्याकडे वरडीचा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप आणि त्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे। आज कट आमला गाव एकच मागणी करतोय, दारू विक्रेत्यावर नव्हे तर कायद्यावर विश्वास हवा। प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, कठोर कारवाई करावी आणि ग्रामीण भागातील युवा पिढी व महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, हा इशारा आहे आणि हीच मागणी आहे। साहेब, तो रोड जो आहे मुख्य रस्ता आहे, 10 ते 15 खेळांचा एकच मुख्य रस्ता आहे। त्याच्यामुळं 15 खेळांना जाणारा तो एक रस्ता असल्यामुळं अनेक लोक तिथून जातात आणि तीनही दुकानं 2-3 इथल्या आसपासच्या त्यांनी नावाची तक्रार केली आहे। कायमस्वरूपी दुकानं बंद करण्यात यावी, कारण महिलांना तिथलं सगळं आपल्या परिवारातलंच आहे, आजूबाजूच्या सगळं 3-4 गाव, काटामला, बैलोलपूर, आजूबाजूचे बोरगावचे लोक सगळे प्रेस्टिजच्या शाळकरी मुली जातात तिथून आणि एकमेव बडनेरामध्ये सगळ्यांना यावं लागतं। त्याच्यामुळे कायमस्वरूपी दुकान, त्यांना बाकीचे काही शिक्षा करा किंवा काय तो विषय नाही, मारझोडही करू नका, दुकानं कायमस्वरूपी बंद करा आणि मग त्याच्यासाठी कोणती कारवाई करायची सकाळी दुकान कोणती रात्री 11 बंद होते। तुमची डीपी वाले येतात, पावट्या घेतात, मग तो चालले येतात, काही अडचण नाही। डीपी तुमचे पोलिसांना जे काही भेटलं 2-3 पावट्या घेऊन येते मग तो आणि मोकळा होता। हा अजून आम्हाला सांगची गोष्टी की काही करत नाही म्हणजे पोलीस लोक मंदिरापासून सोडून दिलं म्हणजे आम्हाला असं सांगतात, आम्हाला जाऊ देतात। जर सर आम्ही जाताना जर असलं तिथून तर आम्हाला शिवाय देतात, हे बाप आले यायचं लक्ष आहे, पाहू राहिले, हसू राहिले, आम्हाला असे बोलतात आम्हाला, कारण आमचं जायचा रस्ता होत आहे। त्यांना समजावलं गेलो तर त्यांनी मला स्वतः स्वीकारली। त्यातले तर तो गणवीर जो मुलगा आहे तो हँडिकॅप आहे, गणवीर मुलगा, त्याला हात आणि पाय दोन्ही नाही, तर तो म्हणते मला काही होत नाही, मग काही होत नाही तर मग काय सर हँडिकॅप चालू केला वरली पण चालू केली सर, आणि वरली पण चालू केली सर, ऑनलाईन वरली चालू आहे सर, ऑनलाईन वर आणि ते जौंडाचं दुकान हे जुनं दुकान आहे, म्हणजे भरपूर दिवसाचं आहे। आम्ही कंप्लेंट केली आहे, कार्यक्रम केला होता, मी कार्यक्रम त्यांचा दारू बंदी काम केलं होतं, त्याच्यानंतर काही दिवसांनी अजून त्यांनी सुरू केलं। शिवीगाळ कोणी केली? हे दारूवाले बोलतात घराला लागून आहे, सर्व चौक आणि लागून आहे, साईड देत नाही। घर नाही, धंदा गणवीर, त्यानंतर मोहोळ, एका जागी येते तिन्ही जसं की पांढऱ्याला कलरचे चौकात मार्केटमध्ये तसेच दुकान म्हणजे गोळ्या बिस्किटची दुकानाच्या जागी तशी दारूची दुकान, तिथं तुम्हाला आलूचं पॅकेट नाही भेटत, चिप्स दारू भेटते। चार दुकान बंद झाली पाहिजे, आम्हाला तकलीफ पाहिजे, बंद करू नको। बोलून घे सगळे, त्याचं टायमिंग काय असतो समजा 6 वाजता 5 वाजता लायसन असेल व्यवसाय करायचा म्हणता, पण आपल्याला माहिती नाही, बघावं लागेल। पण जनरली ग्रामीण भागामध्ये जे दुकानं चालवतात त्यांच्याकडे लायसन असण्याचा कुठलाच दूरपर्यंत संबंध नसतो। तरी पण शॉप ऍक्ट वगैरे असेल तर ते आपल्याला बघावं लागेल, पेपर बघतो आणि
आणि तुम्ही म्हणता त्याचा टायमिंग असतो प्रत्येक शॉपचा 10 ते 11, 8 ते 12 त्या पद्धतीने ते उघडं राहतं, त्याच्यावर राहणार आणि तिथं दारू विकता येणार नाही त्यांना. ते पांठेला सर एक मिनिट, पांठेला हा फक्त नॉमिनल आहे. पांठेल्यामध्ये तुम्हाला दारू भेटणार नाही. तुम्ही 50 वेळाला तिथे दारू घेतणार नाही. फक्त ते बसाचं ठिकाण आहे. दारू आजूबाजूला लागते, गिराईकाला बरोबर आणि ते काढून त्याला देऊन देते. किराणा दुकान सर, किराणा दुकान 24 तास चालू आहे. किराणा दुकान चालू आहे. होम डिलिव्हरी ठरलेली गिराईक आहे. होम डिलिव्हरी चालू आहे. बस फोनवर कॉन्टॅक्ट केला की त्याला न्यूज पावती होम डिलिव्हरी चालू आहे. म्हणजे घरपोच सेवा आहे. सर ते काय होते पिणारा मुलं घालते ना. काही साठा नाही. टायमिंग नाहीये, दिवसभर चालू असतं, एनी टाइम चालू असतं. घरी कुठे ठेवणार आहे दारू? घरी चेक केलं आमच्या लोकांनी काल परवा. नाही भेटत नाही. सर्व माहित असतं त्यांना लागलं. शेतात गोडाऊन आहे, वावर असेल, पुढे लोक घर असेल. नाही चेक केलेलं आहे का? सोमवारी 50 लेकरं मला आजकाल 25 आणून चेक केलेलं आहे. तिथे काही मिळालेलं नाही. नाही तिथे मिळतच नाही ना. 50 वेळाला आले तर दारू मिळला. फक्त गिराईक आला. गिराईक दारू बरोबर आहे. एवढं फक्त आहे. दारू म्हणजे दारू. महिलांना त्रास होऊन राहिला ना. गिराईक बायांना त्रास होऊन राहिला. शिवीगाळ होऊन राहिली ना. शिवीगाळ होऊन राहिली, बायांना त्रास होऊन राहिला. त्याच्यामुळे नाही कायम स्वरूपी दुकानदार त्यांना दुकानात पाहिजे ना. काय होतं सर, यांनी ठरवलं होतं की आपण तिथं तोडफोड करायची, आपण तिथं मारझोड करायची. पण गावातले जे सरपंच असेल, ह्या ओंकार भाऊ आहे, गजू भाऊ आहे, आणखी ज्येष्ठ काही लोक आहेत, हे कसं आहे प्रत्येक बाया चिडून जातात ना. त्यांनी असं विचार केला होता की अख्ख्या बाया सकाळी 6 वाजतापासून तिथं उभं राहायचं, जे 68 सापडी त्याला घोपटायचं, त्याला मारायचं. पण मग कसं तुम्ही कायदा हातात घेण्यात आला असता. मलाही फोन आला, म्हटलं तसं करू नका, कायदेशीर करा. कायदेशीर नाही झालं तर तुम्ही मोकळे, तुम्ही कोणाला मारायचं आहे, कोणाला तोडायचं आहे ते नंतर तोडा, पण पहिले कायदेशीर मार्ग वापरा. आमच्याकडे दिवशी जर भांडणं झाली असते गावामध्ये फक्त ह्या दारूच्या विषयावर येतात. बडनेरा पोलीस स्टेशनला आम्ही आज निवेदन दिलेलं आहे, जिथे ते अवैध दारू विक्री चालू आहे की आम्हाला बंद करण्यात आहे. त्या स्त्रियांना सर्वांना त्रास होत आहे, ज्या आहे त्या बोलणार आहेत, सर्व ज्यांना काय त्रास होत आहे बोला सर्व. आमच्या घरी, आमच्या गावात सकाळी 6 वाजतापासून दारूची दुकान उघडते. आमच्या लेकराले आमचे नवरे एवढे त्रास देते की आम्हाला सांगू शकत नाही. जे आम्ही शिजलेलं अन्न आम्ही सुकानं खाऊ शकत नाही. याच्यासाठी या पोलीस स्टेशनच्या जवळ आलो आम्ही. एकदा पहिली आलो होतो, आजही आलो. याच्यासाठी मी हात जोडून विनंती करतो, आमच्या गावातली दारू बंद झालीच पाहिजे. आज आम्ही जे निवेदन दिलेलं आहे ती दारूबंदी जर झाली नाही तर या स्त्रिया सर्व संतप्त झालेल्या आहे. आणि जर ते काम झालं नाही तर त्यांचं ठाम मांडून बसून राहू, मोर्चा काढू, काहीही करू शकतात. त्यामुळे ही दारूबंदी झालीच पाहिजे. आमचं सरांना एवढं निवेदन आहे आणि आमचा तो ठराव मंजूर झाला. आमचे जीवन खराब झाले, आमच्या पोरांचे जीवन खराब झाले नाही पाहिजे, अशी आमची मागणी आहे. पोलीस स्टेशन जवळ आम्ही सगळं बाया हात जोडून विनंती करतो, कारण आमच्या गावाची दारू बंद झाली पाहिजे. एक पांठेले ते 3-4 पांठेले लागले. किराणा दुकानात दारू येते. अधिक अपडेटसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल.